नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या एस के ऑनलाईन ट्युटोरियल्समध्ये. आज आपण सी प्रोग्रामिंग मधला एक अत्यंत महत्त्वाचा आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा खूप इम्पॉर्टंट असा टॉपिक स्ट्रक्चर डिस्कस करणार आहोत. तर चला मग आपल्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया. स्ट्रक्चर म्हणजे काय हे एक्सप्लेन करण्याच्या अगोदर आपण थोडंसं मागच्या व्हिडिओजमध्ये जे डेटा टाईप्स ॲरेज वगैरे डिस्कस केले त्याची थोडीशी बॅक हिस्ट्री बघूया आणि मग बघू की स्ट्रक्चर कशा प्रकारे डेव्हलप झालं आणि स्ट्रक्चरची गरज काय आहे. सो सगळ्यात अगोदर मित्रांनो इथे एक एक्झाम्पल मला तुम्हाला सांगायचं आहे. लेट से इंटीजर x इज इक्वल टू 5 असा लाईनचा कोड आहे. सपोज हा लाईन ऑफ कोड आहे. त्याचा अर्थ काय होतो की x हा इंटीजर टाईपचा डेटा आहे आणि त्याच्यामध्ये 5 ही व्हॅल्यू जाऊन स्टोअर होणार आहे. ओके, सो आपला सिंटॅक्सच आपल्याला माहिती आहे. जर एखादा व्हेरिएबल आपल्याला डिक्लेअर करायचा असेल आणि त्याची व्हॅल्यू असाइन करायची असेल तर सुरुवात आपण कशाने करतो? डेटा टाईपने. त्याचा डेटा टाईप अगोदर आपण क्लिअर मेन्शन करतो. त्यानंतर आपण त्या व्हेरिएबलचं नेम जे काही असेल ते देन त्याची व्हॅल्यू आपण तिथे असाइन करतो. ओके, अशा प्रकारे हा त्याचा सिंटॅक्स आहे. तर मित्रांनो आता जर x इज इक्वल टू 5 ही व्हॅल्यू झाली इंटीजर आणि ती स्टोअर होणार. आता जर मी इंट x इज इक्वल टू लेट्स 2.5 जर स्टोअर करण्याचा प्रयत्न केला तर मला काय येणार आहे? इरर. कारण 2.5 काय आहे? फ्लोट व्हॅल्यू आहे. ती इंटीजर म्हणून स्टोअर होणार आहे का? नाही. जर मला ही स्टोअर करायची असेल तर काय करावं लागेल? याचा डेटा टाईप चेंज करावा लागेल. फ्लोट x इज इक्वल टू 2.5. देन आता ही इथे जाऊन स्टोअर होईल 2.5. आता लेट्स जर मला एखादा कॅरेक्टर जर स्टोअर करायचं असेल तर मला त्याचा डेटा टाईप मेन्शन करावं लागेल. कॅरेक्टर x इज इक्वल टू आणि जे काही कॅरेक्टर असेल ते मला डबल कोटेशनमध्ये लिहावं लागेल. सो अशा प्रकारे आपण बघितलं मागच्या व्हिडिओजमध्ये की आपण डेटा टाईप डिक्लेअर करून एखादा व्हेरिएबल डिक्लेअर करून त्याची व्हॅल्यू आपण असाइन करू शकतो, स्टोअर करू शकतो. त्यानंतर काय झालं की जर एकाच टाईपच्या किंवा एकाच कॅटेगरीच्या वेगवेगळ्या व्हॅल्यूज असतील, इंटीजरच्या व्हॅल्यूज असतील, लेट्स जर आता 5, 3, 2 अशा काही रिडिंग मला आलेल्या आहेत आणि मला त्या स्टोअर करायच्यात. इंट x इज इक्वल टू 5, 2, 3 म्हणजे मला म्हणायचं की एकाच व्हेरिएबलमध्ये मी एकाच टाईपच्या जास्त व्हॅल्यू स्टोअर करू शकतो का? सो अगेन आन्सर इज नो. ओके, आपण इंट एक्स मेन्शन केलं तर ते फर्स्ट व्हॅल्यू गेले, बाकीच्या व्हॅल्यू त्याच्यामध्ये कॉमा जर दिला आपण तर वेगवेगळ्या स्टोअर होणार नाही. लेट्स आपण जर रिडिंग घेत असेल की लेट्स टेम्परेचरची रिडिंग घेत असेल आपण, आपल्याला जर माहिती आहे की 25 डिग्री, 30 डिग्री, 40 डिग्री अशा व्हॅल्यूज आपल्याला येत असतील प्रत्येक हाफ आवरने आणि आपल्याला व्हॅल्यू जर स्टोअर करायची असेल एखाद्या पर्टिक्युलर व्हेरिएबलमध्ये, लेट्स टेम्परेचर नावाचं व्हेरिएबल आपण तयार केले आणि याच्यामध्ये व्हॅल्यू स्टोअर करायची असेल तर मल्टिपल व्हॅल्यूज वी कॅन नॉट स्टोअर मल्टिपल व्हॅल्यूज इन अ सिंगल व्हेरिएबल. मग या प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी कॉन्सेप्ट आला ॲरे. ओके, ॲरे टॉपिकच्या अंडर आपण बघितलं की एकाच व्हेरिएबलमध्ये सेम टाईपच्या मल्टिपल व्हॅल्यूज आपण स्टोअर करू शकतो बाय क्रिएटिंग द ॲरे. ॲरे तयार करून आपण काय करू शकतो? ही गोष्ट पॉसिबल झाली. सो ॲरेमध्ये आपण काय करायचो की ते व्हेरिएबलचं नाव आणि त्याची ॲरेची साईज आपण मेन्शन करायचो. लेट्स से 20 व्हॅल्यूज आणि मग याच्यामध्ये त्याच टाईपच्या वेगवेगळ्या 20 व्हॅल्यूज आपण काय करू शकतो? त्या ॲरेची साईज मेन्शन केली तर तेवढ्या व्हॅल्यू आपण त्या स्टोअर करू शकायचं. त्यानंतर आता प्रॉब्लेम काय झाला की ॲरेमध्ये एक ॲरेचा ड्रॉबॅक किंवा प्रॉब्लेम काय म्हणू शकतो आपण की ॲरेमध्ये आपण फक्त सेम टाईपच्याच व्हॅल्यू स्टोअर करू शकतो. ओके, लेट्स जर तुम्ही इथे इंटीजर मेन्शन केलं असेल तर या सगळ्या व्हॅल्यू इंटीजरच पाहिजे. मध्येच जर एखादी रिडिंग पॉईंटमध्ये आली तर ती त्याच्यामध्ये स्टोअर होऊ शकते का? नाही, कारण 20.5 हे तर फ्लोट व्हॅल्यू झाली आणि ती त्याच्यामध्ये स्टोअर होऊ शकत नाही. सो टू ओव्हरकम दिस प्रॉब्लेम स्ट्रक्चर कम्स इन द रोल. ओके, हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला स्ट्रक्चरची गरज पडली आणि स्ट्रक्चर अशा प्रकारे डेव्हलप झालं. मग स्ट्रक्चरमध्ये काय होतं? वी कॅन स्टोअर व्हॅल्यू इन सिंगल व्हेरिएबल, मल्टिपल व्हॅल्यूज ऑफ डिफरंट डेटा टाईप. आपण स्ट्रक्चरमध्ये काय करू शकतो? मल्टिपल व्हॅल्यूज ऑफ different data type in a single variable. ओके, सो दिस इज स्ट्रक्चर म्हणजे काय की मल्टिपल व्हॅल्यूज, वेगवेगळ्या डेटा टाईपच्या व्हॅल्यूज एकाच व्हेरिएबलमध्ये स्टोअर करू शकतो. ॲरेमध्ये काय करू शकतो आपण? मल्टिपल व्हॅल्यू स्टोअर करू शकतो बट डिफरंट डेटा टाईप नाही, बट सेम डेटा टाईप. एकाच डेटा टाईपचे आपण ॲरेमध्ये स्टोअर करू शकतो. पण जर वेगवेगळ्या डेटा टाईपचे व्हॅल्यूज असतील आपल्याकडे आणि ते एकाच व्हेरिएबलमध्ये स्टोअर करायचे असेल ते कशाच्या मदतीने पॉसिबल होतं? स्ट्रक्चरच्या मदतीने पॉसिबल होतं. ओके, फॉर एक्झाम्पल आता एखादा स्टुडंट डेटा तुम्हाला स्टोअर करायचा असेल,
सपोज डिव्हिजन ए मध्ये 60 नंबर ऑफ स्टुडंट्स आहेत. डिव्हिजन ए मध्ये किती स्टुडंट आहेत? 60 स्टुडंट्स आहेत. आणि या 60 स्टुडंटचा वेगवेगळा डेटा घ्यायचा आहे तुम्हाला. तर तुम्हाला काय करायचं? लेट्स से स्टुडंट आहे. ओके, आणि या स्टुडंटचा काय काय डेटा घेऊ शकता तुम्ही? त्याचं नेम घेऊ शकता. ओके, त्यानंतर तुमचं नेम कशामध्ये येणार आहे? ऑब्विसली कॅरेक्टर टाईप मध्ये येणार आहे. त्यानंतर त्याचे मार्क्स जर तुम्हाला घ्यायचे असतील तर मार्क्स मे बी फ्लोट मध्ये येऊ शकतात. त्यानंतर आणखीन तुम्हाला त्याचा रोल नंबर माहीत करायचा असेल तर हा इंटिजर टाईप मध्ये येऊ शकतो. सो हे काय झाले रे? 3 डेटा टाईप झाले, कॅरेक्टर, फ्लोट, इंट. आणि या तिघांनाही आपण एक पर्टिक्युलर स्टुडंट डेटा टाईप मध्ये स्टोअर करतोय. म्हणजे वेगवेगळ्या डेटा टाईपची व्हॅल्यूज एकाच डेटा टाईप मध्ये स्टोअर करणे किंवा एकाच व्हेरिएबल अंडर स्टोअर करणे म्हणजे स्ट्रक्चर. सो स्ट्रक्चर तयार करून आपण ही गोष्ट करू शकतो. आता स्टुडंट नावाचं जर मी स्ट्रक्चर तयार केलं तर या 3 डेटा टाईपच्या व्हॅल्यू एकाच हेडिंगच्या अंडर त्या स्टोअर होऊ शकतात. सो स्ट्रक्चर तयार कसं करायचं, स्ट्रक्चरच्या इनिशलाइज कसं करायचं, त्याला व्हॅल्यूज काय असाइन करायच्या, त्याच्या किती टाईप्स आहेत, हे सगळं आपण या व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये स्टडणार. आय होप तुम्हाला एक रफ आयडिया आली असेल की स्ट्रक्चर नेमकं आहे काय. सो चला आपण थेरॉटिकल याची डेफिनेशन बघू. आपण अगोदर त्याची थिअरी बघू सगळी की काय आहे स्ट्रक्चर, त्याच्या किती मेथड्स आहेत, आणि नंतर त्याचं प्रॅक्टिकली आपण ऑनलाईन कंपायलरवरती सुद्धा एक स्ट्रक्चर करून मी तुम्हाला दाखवणार आहे. सो फर्स्ट क्वेश्चन इज व्हॉट इज स्ट्रक्चर. सो इथे एक डेफिनेशन दिलेली आहे बघा. अ स्ट्रक्चर इज अ कलेक्शन ऑफ व्हेरिएबल ऑफ डिफरंट डेटा टाईप अंडर सिंगल नेम. ओके, जे मी तुम्हाला सांगितले. द व्हेरिएबल आर कॉल्ड मेंबर्स ऑफ द स्ट्रक्चर. या व्हेरिएबलला काय म्हणत असतो आपण? हे जे आहे तुमचे नेम, क्लास, मार्क्स, हे तुमचे वेगवेगळे व्हेरिएबल्स आहेत, त्याला आपण मेंबर म्हणतो स्ट्रक्चरचे. दीज आर द मेंबर्स ऑफ स्ट्रक्चर. दी स्ट्रक्चर ऑल्सो कॉल्ड युजर डिफाइंड डेटा टाईप. हा खूप महत्वाचा पॉईंट आहे बघा. स्ट्रक्चरला आपण काय म्हणतो? युजर डिफाइंड डेटा टाईप. कारण इंटिजर हा युजर डिफाइंड डेटा टाईप आहे का रे? नाही, हा लँग्वेज इन्व्हेंटर म्हणजे प्री डिफाइंड डेटा टाईप आहे. ओके, हा आपण डिफाईन करतो का नाही? INT इंट म्हणजे इंटिजर होते, हे कंपायलरला कळतं कारण ऑलरेडी कंपायलरमध्ये डिफाईन करण्यात आलेला आहे. बट स्टुडंट हा जो डेटा टाईप आहे हा आपण आत्ता डेव्हलप केला आहे, हा युजरने डेव्हलप केला आहे स्टुडंट. आणि ह्या डेटा टाईपच्या अंडर काय काय स्टोअर होणार रे? कॅरेक्टर स्टोअर होतील, इंटिजर स्टोअर होतील, फ्लोट स्टोअर होतील. आणि हा डेटा टाईप आपला आहे आणि यालाच आपण स्ट्रक्चर म्हणतो. म्हणून याला युजर डिफाईन डेटा टाईप सुद्धा म्हणतात. युजरने तयार केलेला नवीन डेटा टाईप म्हणजे स्ट्रक्चर, सोप्या भाषेमध्ये. त्यानंतर नेक्स्ट पॉईंट, सी स्ट्रक्चर डिक्लेरेशन. स्ट्रक्चर डिक्लेअर कसं करायचं? सो बघा, स्ट्रक्चर हे STRUCT स्ट्रक्ट या कीवर्डने म्हणजे आपण डिक्लेअर करू शकतो, सुरुवात करू शकतो. ओके, स्ट्रक्ट इज अ कीवर्ड फॉर द स्ट्रक्चर. सो याचा सिंटॅक्स काय की सुरुवातीला जर एखादं स्ट्रक्चर बनवायचं असेल तर तुम्हाला ते अगोदर डिक्लेअर करावं लागेल. कशा प्रकारे करणार तुम्ही? त्याची सुरुवात कशाने करणार? STRUCT स्ट्रक्ट. त्यानंतर तुमच्या स्ट्रक्चरचं नाव. आता स्ट्रक्चरला नाव तुम्ही काही देऊ शकता. लेट्स आपल्याला स्टुडंट डेटा करायचं तर आपण काय करू शकतो? स्टुडंट अंडरस्कोर डेटा. इथं स्पेस अलाउड नसतो म्हणून आपण अंडरस्कोर देतो, डेटा. ओके, आणि याच्यामध्ये मग तुम्हाला जे काही डेटा टाईप स्टोअर करायचे ते मल्टिपल मेंबर्स तुम्ही इथं लिहू शकता त्याचे. मेंबर 1, मेंबर 2, मेंबर 3. मग आता काय झालं की स्टुडंट डेटा नावाचा एक डेटा टाईप तयार झाला ज्याच्यामध्ये इंटिजर पण स्टोअर होतोय. ओके, ज्याच्यामध्ये इंटिजर व्हॅल्यू पण स्टोअर होऊ शकतात, ज्याच्यामध्ये कॅरेक्टर व्हॅल्यू पण स्टोअर होऊ शकतात, ज्याच्यामध्ये फ्लोट व्हॅल्यू सुद्धा स्टोअर होऊ शकतात. ओके, म्हणजे मल्टिपल टाईपचा डेटा एकाच हेडिंगच्या अंडर स्टोअर होतोय, याला आपण स्ट्रक्चर म्हणतो. नेक्स्ट वन इज ऍक्सेस दॅट स्ट्रक्चर मेंबर. एकदा का आपण स्ट्रक्चर डिक्लेअर केलं तर त्याचे मेंबर सुद्धा आपल्याला प्रिंट करायचे असतील तर ते सुद्धा आपण डॉट या ऑपरेटरने ऍक्सेस करू शकतो. मी तुम्हाला एक कोड लिहून दाखवणार आहे, त्याच्यामध्येच तुम्हाला एक्सप्लेन करेल मी की कशा प्रकारे आपण त्या स्ट्रक्चरचे मेंबर ऍक्सेस करू शकतो. नेक्स्ट पॉइंट इज इनिशियलायझेशन द स्ट्रक्चर मेंबर. स्ट्रक्चर मेंबर कसे इनिशियलाइज वगैरे करायचे? स्ट्रक्चर मेंबर कॅन नॉट बी इनिशियलाइज विथ द डिक्लेरेशन. फॉर एक्झाम्पल द फॉलोइंग सी प्रोग्राम फेल इन द कंपायलेशन. ओके, सो आपण हे अगेन याच्यात जर अशा प्रकारे तुम्ही इनिशियलाइज केलं तर त्याचं कंपाईल एरर येणार आहे. ओके, मी तुम्हाला हे कंपायलरवरती आपण जेव्हा टाईप करू त्यावेळेस इनिशियलायझेशन सुद्धा सांगेल. सो इनिशियलायझेशन कशा प्रकारे करता येते की 3 प्रकारे आपण इनिशियलाइज करू शकतो एखाद्या स्ट्रक्चरच्या मेंबरला. सो वी कॅन इनिशियलाइज स्ट्रक्चर मेंबर इन 3 वेज ॲज फॉलोज. फर्स्ट वॉज युझिंग असाइनमेंट ऑपरेटर. आता एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने महत्वाचं. एक्झाममध्ये तुम्हाला येऊ शकते की एक्सप्लेन द इनिशियलायझेशन ऑफ स्ट्रक्चर. ओके, स्ट्रक्चरचं जर इनिशियलायझेशन करा म्हटले तर त्यावेळेस तुम्ही त्याच्यावरती किंवा राईट शॉर्ट नोट्स आले तर असं लिहू शकता की वी कॅन इनिशियलाइज द स्ट्रक्चर मेंबर्स बाय 3 वेज and these are following. First one is using assignment operator, second one is using initializer list, and third one is using
डेझिग्नेटेड इनिशियलायझर लिस्ट. सो वन बाय वन आपण बघू की कशा प्रकारे आपण त्याला इनिशियलाइज करू शकतो. फर्स्ट वन इज द इनिशियलाइज युजिंग द असाइनमेंट ऑपरेटर. तर आपण जे स्ट्रक्चर डिक्लेअर केले सरळ सरळ इज इक्वल टूचं साईन वापरून त्याला आपण असाइनमेंट ऑपरेटर म्हणतो. त्याला आपण व्हॅल्यूज त्या मेंबरला असाइन करू शकतो. ओके. सेकंड काय रे की स्ट्रक्चरचं नाव घ्यायचंय आणि कर्ली ब्रॅकेटमध्ये आपण सिक्वेन्शियली लिहू शकतो. सपोज मेंबर 1 आपला रोल नंबर असेल, मेंबर 2 आपलं नेम असेल, तर त्या सिक्वेन्सनं आपण त्याच्या डायरेक्ट व्हॅल्यूज इथे लिहिल्या तरी चालतं. त्या इनिशियलाइज होऊन जातात त्या व्हेरिएबलमध्ये जाऊन त्या स्टोअर होतात. थर्ड वन जे आहे ते इनिशियलाइज युजिंग डेझिग्नेटेड इनिशियलायझर. आता इथेच ना आपण त्याला नावानेशी स्टोअर करणे. लेट से डॉट रोल नंबर इज इक्वल टू 25. ओके. डिझिग्नेटेड इनिशियलायझर लिस्ट म्हणतो आपण त्याला. ओके. सो हे आहे. त्यानंतर स्ट्रक्ट अशा प्रकारे इथे एक एक्झाम्पल दिलेलं आहे बघा, तुम्हाला दिसत असेल. डॉट मेंबर 1 त्याची व्हॅल्यू, डॉट मेंबर 2 त्याची व्हॅल्यू. The designated initializer is only supported in C but not in C++ language. ओके. हा महत्वाचा पॉइंट आहे. इथे एक स्ट्रक्चरचं एक्झाम्पल मी लिहिलेलं आहे बघा. अशा प्रकारे तुम्ही स्ट्रक्चर करू शकता. स्ट्रक्चर म्हणजे काय की मल्टिपल डेटा टाईपच्या व्हॅल्यूज एकाच हेडिंगच्या अंडर स्टोअर करणे. स्ट्रक्चर म्हणजे डेटा टाईप जो आपण तयार करतो, युजर डिफाइंड डेटा टाईप. स्ट्रक्चरला आपण आणखीन एक नाव देऊ शकतो, दॅट इज युजर डिफाइंड डेटा टाईप. ओके. सो असं एक स्टुडंट डेटा, लेट्स से आपल्याला एक स्ट्रक्चर तयार करायचं की स्टुडंट डेटा सेव्ह करण्यासाठी. ओके. आपला असाइनमेंट काय, लेट्स से की वी हॅव टू क्रिएट वन स्ट्रक्चर टू स्टोअर द स्टुडंट डेटा. आणि आता स्टुडंट डेटा स्टोअर करायचं म्हणजे आपल्याला माहिती मल्टिपल डिफरंट डेटा टाईपच्या व्हॅल्यूज आपल्याकडे येतील. इंटिजर असेल, कॅरेक्टर असेल, फ्लोट असेल, कॅर असेल, या सगळ्या गोष्टी आपल्याला स्टोअर करायच्या असतील. तर चला तर मग आपण काय करू, याला प्रॅक्टिकली कंपायलरवरती करून बघूया. म्हणजे कंपायलरवरती एखादा कोड जर मी तुम्हाला टाईप करून रन करून दाखवला तर तुम्हाला ते आणखीन चांगल्या प्रकारे समजेल असं मला वाटतंय. आणि तुम्ही सुद्धा तो कोड स्ट्रक्चर तयार करून बघा. जेव्हा तुम्ही ॲक्च्युअली प्रॅक्टिकली कोड तयार करून रन करताल त्यावेळेस तुम्हाला त्याचं चांगल्या प्रकारे अंडरस्टँड किंवा डीप अंडरस्टँडिंग त्याची मिळेल. सो लेट इट बी. इथे मी एक कंपायलर ओपन केलेलं आहे बघा, ऑनलाईन सी कंपायलर. आता याच्यामध्ये ऑलरेडी एक एक्झाम्पल इथे टाईप केलेलं आहे. आपण याला सगळं इरेज करूया आणि स्क्रॅचपासनं म्हणजे लाईन 1 पासनं आपण हा कोड टाईप करून रन करण्याचा प्रयत्न करूया. सो आता या एक्झाम्पलमध्ये आपल्याला काय करायचंय, स्ट्रक्चर तयार करायचंय. कशाचं स्ट्रक्चर कशासाठी करायचंय की स्टुडंटचा डेटा आपल्याला स्टोअर करायचा आहे. तर सगळ्यात अगोदर आपली फर्स्ट लाईन काय असेल, हॅश इन्क्लूड अँग्युलर ब्रॅकेट stdio डॉट h अँग्युलर ब्रॅकेट क्लोज. ही फर्स्ट लाईन मध्ये कुणाला काय अडचण नसेल. ओके. ॲज युजल आपली नेहमी कंपल्सरी लाईन आहे. त्यानंतर आपल्याला आता काय करायचंय की आपल्याला स्ट्रक्चर तयार, स्टुडंट डेटा स्टोअर करायचा आहे. तर स्ट्रक्चर त्याच्यासाठी आपल्याला बनवायचं. स्ट्रक्चर बनवण्यासाठी त्याचा कीवर्ड काय होता रे, struct. बघा कलर त्याचा चेंज झालेला आहे, आपली स्पेलिंग बरोबर असेल तर. स्ट्रक्ट. आता त्या आपल्या डेटा टाईपला काय नाव द्यायचंय, स्टुडंट नाव देऊ आपण. ओके. आता आपण स्टुडंट डेटा टाईप असं सुद्धा नाव देऊ शकतो. स्टुडंट डेटा असं नाव सुद्धा त्याला देऊ शकतो, पण हे थोडंसं लेंदी होईल आणि प्रत्येक वेळेस आपल्याला ते यूज करण्यासाठी त्याच्यामुळं डिफिकल्ट जाईल. तर आपण त्याला फक्त स्टुडंट ठेवूया, सिम्पल. स्ट्रक्चर स्टुडंट अशा नावाचं तुम्ही काय केलेलं आता डेटा टाईप स्ट्रक्चर क्रिएट केलेला आहे. देन आता आपण काय करतोय की या स्ट्रक्चर स्टुडंटच्या अंडर आपण काय काय स्टोअर करणार आहोत ते अगोदर स्टोअर करूया. कर्ली ब्रॅकेट ओपन. फर्स्ट काय असणार आहे आपलं स्टुडंटचा डेटा, म्हणजे आपण काय काय घेऊया, सगळ्यात अगोदर आपण घेऊ त्याचा रोल नंबर घेऊया. सो रोल नंबर कसा असणार आहे, इंटिजर टाईपचा असेल. इंट रोल. रोल नंबर रोलच ठेवूया आपण त्याला फक्त. ओके. हा झाला आपला फर्स्ट डेटा. सेकंड वन इज त्याचं नाव आपल्याला स्टोअर करावं लागेल. तर नावचं कॅरेक्टर टाईप असेल, कॅर नेम. हे एक व्हेरिएबल क्रिएट केलं. जेवढे व्हेरिएबल्स असतील त्याला मेंबर म्हणतो आपण. हा स्ट्रक्चरचा सेकंड मेंबर आहे. आता त्याचे मार्क्स पॉईंटमध्ये असू शकतात, त्याच्यामुळे आपण फ्लोट, मार्क्स असे 3 मेंबर त्याचे तयार केलेले आहेत. हा स्टुडंट नावाचा जो डेटा टाईप आहे त्याचे किती मेंबर तयार झाले आपल्याकडनं, 3 मेंबर. ओके. आता हा स्ट्रक्चर तुम्ही स्टुडंट नावाचं स्ट्रक्चर तयार केले. आता वेगवेगळ्या स्टुडंटसाठी तुम्हाला वापरायचं असेल, लेट्स से 60 स्टुडंट्स आहेत तुमच्या क्लासमध्ये, तर आपण त्याचे तेवढे व्हेरिएबल्स तयार करू शकतो. S1, S2, S3. म्हणजे हे काय झाले आपले 3 स्टुडंटचा डेटा आपण स्टोअर करणार लेट्स से. त्यानंतर सेमीकोलन, इंटर. आता आपला इथे कोड तयार होईल. आपण इथे काय केलंय की स्ट्रक्चर इनिशियलाइज करून
इनिशलाइज केलेला आहे आणि त्याला आता डिक्लेअर सुद्धा केलेला आहे. आपण डिक्लेअर केलेला आहे आपण स्ट्रक्चर. आता आपण आपल्या कोडमध्ये हे स्ट्रक्चर वापरूया. इंट मेनने आपण कोड चालू करतो, एम्प्टी पॅरेंथेसिस कर्ली ब्रॅकेट ओपन. आता इथे आपण काय करणार आहोत, हे स्ट्रक्चर यूज करणार आहोत. या स्ट्रक्चरचा इनिशलाइज करणार आहोत. आता इनिशलायझेशनच्या वेगवेगळ्या मेथड मी तुम्हाला सांगितल्या होत्या, तर ते आपण इथे करून बघूया. युजिंग डेजिग्नेटेड लिस्ट असेल किंवा युजिंग लिस्ट असेल, डायरेक्ट लिस्टने आपण त्याला करू शकतो. सो आपण काय करूया, अगोदर आपलं जे स्ट्रक्चर आहे struct स्ट्रक्ट स्टुडंट. ओके, आता आपल्याला व्हॅल्यू असाइन करायच्यात. सो इज इक्वल टू कर्ली ब्रॅकेट ओपन. आता फर्स्ट काय आपला मेंबर, फर्स्ट मेंबर कोणता आपला रोल नंबर. सो आता आपण जी व्हॅल्यू टाकणार आहोत, आता कशामध्ये टाकायची आपल्याला, सो S1 नावाच्या स्टुडंटमध्ये आपल्याला डिक्लेअर करायचं. स्ट्रक्ट स्टुडंट S1 चा आपण डेटा फिल करणार आहोत. फर्स्ट मेंबर काय रोल नंबर, सो त्याचा रोल नंबर टाकला लेट से मी 1 कॉमा. त्याचा नेम, आता कॅरेक्टर आपल्याला डबल कोटेशन मध्ये टाकावं लागेल. ओके, त्याचा नेम काय आहे, सपोज त्याचा नेम आहे राजू. राजू नावाचा एक स्टुडंट आहे, कॉमा. त्याचे मार्क्स किती पडलेत, लेट से त्याला पडलेत 50.25%. पॉईंटमध्ये टाकले मी कारण फ्लोट आहे. ओके, सो कर्ली ब्रॅकेट. आता मी काय केलं, याला इनिशलाइज केलं. त्या S1 चे जे काही स्टुडंट आहे, स्टुडंट नंबर 1, त्याचं जे स्ट्रक्चर आहे त्याच्यामध्ये 3 मेंबर आहे, रोल नंबर, नेम आणि मार्क्स. या तिन्ही व्हॅल्यू मी त्याला दिलेल्या आहेत. ओके, आता याला म्हणतो आपण इनिशलायझेशन. ही झाली एक इनिशलायझेशनची मेथड. ओके, नेक्स्ट वन काय आहे की तुम्ही इंडिव्हिज्युअल सुद्धा त्याला देऊ शकता. लाईक कसं की S1 डॉट नेम इज इक्वल टू डबल कोटेशन त्याचं नेम राजू. ओके, अशा प्रकारे सुद्धा तुम्ही त्याला इनिशलाइज करू शकता. नेक्स्ट वन काय की S1 डॉट रोल नंबर, रोल इज इक्वल टू 25. अशा प्रकारे सुद्धा तुम्ही त्याला इनिशलाइज करू शकता. ही एक मेथड, किंवा एकाच लिस्टमध्ये तुम्ही त्याला सिक्वेन्शियली देऊ शकता. ओके, आणि आणखीन एक मेथड आहे की डेजिग्नेटेड लिस्ट. म्हणजे काय की इथे देताना आपण काय करायचं की डॉट रोल इथेच द्यायचं आणि इज इक्वल टू, म्हणजे त्या लिस्टमध्येच आपण ते सांगणार की व्हॅल्यू कशाची आहे, रोल नंबरची आहे. त्यानंतर कॉमा ही कशामध्ये स्टोअर करतो आपण, तर डॉट ऑपरेटर देणं गरजेचं आहे ते मेंबर ॲक्सेस करण्यासाठी. नेम इज इक्वल टू. ओके, सो अशा प्रकारे सुद्धा तुम्ही त्याला डिक्लेअर करून बघू शकता. तर या डिक्लेरेशनच्या वेगवेगळ्या डिक्लेरेशन आहे, इनिशलायझेशनच्या वेगवेगळ्या मेथड आहेत. या तीनपैकी कोणत्याही मेथडने तुम्ही इनिशलाइज करू शकता. सो इथे मी सिम्पल मेथड ठेवलेली आहे की सिक्वेन्शियली हे आपोआप व्हेरिएबल त्याच्यामध्ये जाऊन स्टोर होतील. 01 रोल नंबरमध्ये होईल, सेकंड मेंबर सेकंड याच्यामध्ये, थर्ड व्हॅल्यू थर्ड मेंबरमध्ये. सो आता अशा प्रकारे मी इनिशलाइज केलेला आहे. सो सुरुवातीच्या स्टेपमध्ये काय केलं, मी स्ट्रक्चर डिक्लेअर केले, त्यानंतर स्ट्रक्चरला इनिशलाइज केले म्हणजे त्याला व्हॅल्यू प्रोव्हाइड केल्यात. आता मी स्ट्रक्चरला ॲक्सेस करणार. या व्हॅल्यूज मी काय करतो, आता प्रिंट करून बघतो. सो प्रिंटएफ ब्रॅकेट पर्सेंटेज. आपल्याला काय प्रिंट करायचं, नेम, रोल नंबर प्रिंट करायचा. रोल नंबर ऑब्विसली कसं असणार आहे, पर्सेंटेज डी मध्ये. ओके, पर्सेंटेज डी मध्ये, देन कॉमा. आता आपण कसं ॲक्सेस करणार, S1 मेंबर डॉट काय प्रिंट करायचं तुम्हाला, रोल. S1 डॉट रोल, तर रोल नंबर प्रिंट होताना दिसेल. ओके, आता या कोडला आपण तुर्तास रन करून बघूया, काही इरर येते का. यस, काय इरर आली आहे, कॅरेक्टर मेक्स इंटिजर फॉर्म पॉइंटर विदाउट. ओके, याला आपण साईज देऊया कॅरेक्टरची 20 कॅरेक्टर्स, देन नो प्रॉब्लेम. सो आपला कोड एक्झिक्यूट झाला, रोल नंबर आपल्याला प्रिंट करून मिळाला. आता दुसरा मेंबर जर प्रिंट करायचा असेल तर कसा प्रिंट करू शकता, प्रिंटएफ व्हेर इज ब्रॅकेट नाही, प्रिंटएफ पर्सेंटेज. आता आपल्याला काय प्रिंट करायचं, नेम म्हणजे स्ट्रिंग प्रिंट करायची आहे. सो पर्सेंटेज यस, त्याचा फॉर्मॅट स्पेसिफायर काय असतो, पर्सेंटेज यस. आता नवीन लाईनला आलं पाहिजे म्हणून बॅकस्लॅश n देणं गरजेचं आहे ते. ओके, त्यानंतर आपण काय प्रिंट करतोय, S1 डॉट नेम. म्हणजे बघा S1 नावाचं जे व्हेरिएबल आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या डेटा टाईप स्टोअर झालेला आहे. डॉट नेम सेमिकोलन. लगेच आपण थर्ड सुद्धा प्रिंट करूया, थर्ड मेंबर, दॅट इज प्रिंटएफ डबल कोटेशन. काय हवं आपल्याला, फ्लोट, दॅट इज पर्सेंटेज एफ. नवीन लाईनला हवंय, सो बॅकस्लॅश n.
कॉमा S1 डॉट काय प्रिंट करून हवे आपल्याला मार्क्स. सो हे 3 मेंबर आहेत, 3 मेंबर आपण डिक्लेअर केलेत, इनिशियलाइज केलेत आणि आता आपण त्याला ऍक्सेस करतोय म्हणजे प्रिंट करून बघतोय. बघा हा कोड रन केला, आउटपुट मध्ये आले 1 राजू 50.25.